तूच बघ ना. हे बघ राजाराम, तू तुझ्या शहराच्या भाषेत तिला समजून सांग. मी तुझ्या हिरीचं काम करून टाकतो. नमस्कार. नमस्कार वैदेही. नमस्कार, कसे आहात? व्यवस्थित. ए, खुर्ची आण रे. काय म्हणता? ठीक आहे, बसा बसा बसा. ए, चहा सांग रे पटकन. नाही नको, मी घेऊन आले. अहो, असं काय करता आमच्या राजाराम बरोबर तर चहा घ्या. शहरातून शेतीचं शिक्षण घेऊन आलाय, आता गावात राहणार आहे. अरे वा, तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं गावाकडे परत यायला लागली तर शेतकरी वर्गाचा काळ पालट व्हायला वेळ नाही लागणार. काय सांगता? हो, आणि तुम्हाला आमच्या संस्थेतर्फे काही मदत लागली तर नक्की सांगा. हा, म्हणजे तुमच्या संस्थेचं नावही होईल आणि तुमच्या संस्थेला फायदाही होईल. आमच्यासारख्या प्रगतीशील शेतकऱ्याला मदत केली म्हणून. सरपंच, मी शेतबंधनाच्या योजनेची फाईल आणली, बघून घेतो. निलिमा, माझं काम केलंस ना, ते तुझं काम पण होणार. साहेब, काय ते कापसाच्या चेकचं वाटप चाललंय ना? घुसून आला की काय? इथे लोकांचे पगार द्यायला पैसे नाहीत सरकारकडे. कापसाचे कुठून देणार? अहो, पण तो भालेराव म्हणलं की चेक वाटप चालू आहे. अरे आज 1 एप्रिल आहे. एप्रिल फुल बनवलं त्याने तुला. सांगा याला. राजाराम येणार होता ना घरी? हा, आता हिथंच राहणार म्हणाले बाई. खरंच? काय ग, तुला काय झालं एवढं खुश व्हायला? नाही, मी आपला सहज निघतो. मला काय करायचं, येईल तिकडे. मग कशाला एवढं खोदून